राम कृष्ण बा
ध्यातो एका अंतर्बाह्य पाहतो एका अंतर्बाह्य पाहतो एका गातो एका ध्यातो एका अंतर्बाह्य ध्यातो एका अंतर्बाह्य ध्यातो एका अंतर्बाह्य ध्यातो एका गातो एका ध्यातो एका अंतर्बाह्य ध्यातो एका अंतर्बाह्य ध्यातो एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो एका गुणाधिक पाहतो एका गुणाधिक पाहतो एका गुणी एका गुणी एका निरंजनी पाहतो 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 एका संत जना पडिये एका संत जना पडिये एका संत जना पडिये एका जनार्दना कडिये एका जनार्दना कडिये एका जनार्दना कडिये एका एका जनार्दना एका सगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो एका पाहतो एका नाचित पाहतो एका नाचित पाहतो एका गातो एका ध्यातो 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 एका
गुना
एका ध्यातो एका अंतर्बाह्य पाहतो एका अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका जनी एका वणी एका निरंजनी पाहतो एका अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका संत जना पडिये एका जनार्दना कडिये एका अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संस्थाचे दुसरे चरण संस्थाचे आदंड गुमानने देता केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री शरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणे आता गातो एका ध्यातो एका अंतर्बाह्य पाहतो एका अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा त्यांच्या जीवनातील एका नावाचा श्लेष अलंकार असलेला पुन्हा पुन्हा एका 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 11 वेळेला एका एका म्हणणारा असा अभंग आज सेवेसाठी निवडला. त्याचे कारण असं आहे, सध्या हे जे वर्ष आहे 2024 हे संत एकनाथ महाराज यांचं 4th शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे 425 वर्ष एकनाथ महाराजांच्या निर्याणाला होत आहेत अशा प्रकारचं हे वर्ष आहे. म्हणून त्यांचाच अभंग घ्यावा असं ठरवलं आणि आज सेवेला अभंग निवडला. विठ्ठला आज प्रासंगिक कीर्तन आहे. महिना 1.5 महिन्यापूर्वी आपल्या परिवारातून आमंत्रण आलं. आमचे दराडे सर साहेबांनी वारंवार आग्रह केला की एक मोठा कार्यक्रम आहे, प्रतिष्ठित आहे आणि वातावरण पाहिल्यानंतर असंच दिसतंय की कुणाचेही असे कार्यक्रम होत नसतात. ज्या कुटुंबामध्ये परमार्थ नांदत असतो, विचार नांदत असतात, ज्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर संत नामदेवरायांचं कुटुंब असं डोळ्यासमोर दिसतं. एकंदरीत नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी, 4 पुत्र 4 सुना नित्य स्मरती नारायणा, आणिक मायबाप पाही नामदेव राजाई, आऊबाई ती लिखी निंबाबाई ती बहिणी आणि 15वी ती दाशी जणी. 14 माणसांचं कुटुंब. कुटुंब परिवार ही आपल्या हिंदू धर्माची शक्ती आहे, कारण धर्म हा कुटुंबामध्ये नांदत असतो. तसा या दराडे परिवारामध्ये धर्म नांदत आहे आणि त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख कैलासवासी गंगा भागीरथी जयवंताबाई रामभाऊ दराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आजचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मला परिवाराबद्दल थोडं बोलायचं आहे, कारण सगळे संत या मृत्यूलोकात येऊन गेले ते फक्त ज्ञान देऊन गेले नाही, फक्त अभंग देऊन गेले नाही, तर आचरण देऊन गेले. तैसे संत जगी आणि क्रिया करून द्यावी ती ज्ञानोबरायाला पण परिवार करता आला पाहिजे. पण या जगामध्ये कोणीतरी संन्यासी असलं पाहिजे, कोणी वैराग्यवान असलं पाहिजे, कोणी परिवार सांभाळणारं असलं पाहिजे, कोणी श्रीमंत असलं पाहिजे, कोणी गरीब असलं पाहिजे. 5 संतांनी 5 प्रकारचे तत्व जगापुढे मांडत असताना ज्ञानोबराय संन्यासीच राहिले. तुकाराम महाराजांनी वैराग्य जगाला काय असतं ते दाखवलं. नामदेवरायांनी परिवार सांभाळून आणि पारिवारिक परमार्थ कसा करावा हे नामदेव महाराजांनी सांगितलं. आणि एकनाथ महाराजांनी श्रीमंती सुद्धा परमार्थाला पोषक असते हे सिद्ध करून दाखवलं. म्हणजे प्रत्येक संतांनी एक एक तत्व जगापुढे मांडलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो धर्म आहे
भारतीय सनातन परंपरेत धर्म हा परिवाराला सांभाळून परमार्थ करणारा धर्म आहे. कारण धर्म परिवारातच नांदत असतो. धर्म नावाची गोष्ट ती एखादी वस्तू नाही आहे. ज्यावेळेला माणसं कुटुंबामध्ये, आपसामध्ये, परस्परामध्ये आणि एकमेकाशी धर्माने नांदतात त्यावेळेला तो धर्म त्या ठिकाणी नांदत असतो. बंधू धर्म, पितृधर्म, पत्नी धर्म, पती धर्म, शेजार धर्म, हे सगळे धर्म आपल्या कुटुंबात नांदत असतात. आणि हे सगळे धर्म रामायण महाभारतामधून आपल्याला शिकवले गेलेले आहेत. ज्या दिवशी पारिवारिक धर्म संपेल त्या दिवशी आपला धर्म शून्य होईल. ध्यानात ठेवा. कारण आपल्या धर्माला, परिवाराला सुरुंग लावण्याकरता आपल्या शत्रूंनी आपल्या परिवाराचा फार मोठा अभ्यास केला की यांची शक्ती कुठे आहे, यांचं शक्ती केंद्र कुठे आहे. तर हे शक्ती केंद्र म्हणजे परिवार. ज्यावेळेला 4 भाऊ, त्यांच्या 4 पत्न्या, आई वडील एकत्र राहतात त्यावेळेला ज्या मर्यादा राहतात आणि त्या मर्यादेमध्ये धर्म राहतो. ही मर्यादा, हा धर्म, हा परिवार, हे कुटुंब, ही आपली शक्ती आहे. आपल्या हिंदू धर्माची काय शक्ती आहे. आणि ही शक्ती जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत आपल्या धर्माला तडा जाणार नाही. पण अलीकडे जाऊ लागलेलं आहे म्हणून हे बोलणं भाग पडते. परिवार काय असतो? ज्यावेळेला विदेशामध्ये आपण पाहतो की असा परिवार तिकडे पाहायला मिळत नाही. परमपूज्य रामायणाचार्य मोरारी बापू अमेरिकेत गेले असताना त्यांना ज्यावेळेला विचारलं की बापूजी आपके भारत में क्या चल रहा है, बापू ने सांगितलं सब कुछ ठीक चल रहा है लेकिन थोड़ी थोड़ी समस्या है. बोले क्या समस्या है? बोले वकील लोगों को काम मिलता नहीं है, दवाई कम बेची जाती है, जेल खाली पड़े है और सास और बहू का झगड़ा कभी कभी होता है. आता 4 गोष्टीमध्ये काय तुम्ही शिकलात? पहिली गोष्ट, वकिलांना काम मिळत नाही. दुसरी गोष्ट, दवाई औषधं कमी विकले जातात. तिसरी गोष्ट, जेल म्हणजे तुरुंग खाली पडलेले आहे. आणि चौथी गोष्ट, सासू सुनाची भांडणं कधी कधी होतात. तर अमेरिकेच्या लोकांनी सांगितलं बापूजी बाकीच्या 3 गोष्टी बरोबर आहे. वकिलांना काम मिळत नाही म्हणजे झगडे कमी आहे, गोष्ट चांगली आहे. दवाई कम बेची जाती है याचा अर्थ असा आहे रोगराई कमी आहे, औषधं कमी विकले जातात, देशाची प्रगती आहे. तिसरी गोष्ट काय, जेल खाली पडे है, तुरुंगामध्ये कैदी कमी आहे, ते पण बरोबर आहे. गुन्हेगारी कमी तर कैदी पण कमी आहे. या 3 गोष्टी तुमच्या भारतात बरोबर आहे. पण सासू सुनांची भांडणं होतात हे काय आम्हाला बरोबर वाटत नाही म्हणे. कारण आमच्या अमेरिकेमध्ये सासू सुनांची कधीच भांडणं होत नाही म्हणे. कशाला होतील? तुम्ही एकत्रच राहत नाही. एकत्रच राहत नाही तर भांडणं व्हायचं कारण काय? तेव्हा आपल्याकडं सासू सुनांची भांडणं का होतात? परिवारामध्ये जे धर्म नांदत असतात, परिवारामध्ये ज्या मर्यादा असतात त्या मर्यादेमध्येच, म्हणून तर माऊली म्हणतात ना, एका परिवारामध्ये नांदणारी एक कन्या, जी कन्या विहित योग्य वयात लग्न करणारी, ती अशी प्रतिज्ञा करते की मी आई वडिलांच्या घरी जन्माला येऊन, योग्य वयात येऊन आणि मग मी लग्न करील, नांदायला जाईल, सुखाने संसार करील. अवघाची संसार कसा करील तर सुखाने करील. ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केले ते की अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील. आनंद भरिले दिली, आनंद भरिले दिली, दाई गे माये दया पंढरपुरा, दाई गे माये दया पंढरपुरा. आनंद भरिले दिली, आनंद भरिले दिली, दाई गे माये दया पंढरपुरा, दाई गे माये दया पंढरपुरा. या अभंगात एक कन्या आहे. कन्या काय म्हणते ती? अवघाची संसार सुखाचा करीन. हे का सांगावं लागते वारंवार?
आपल्या देशामध्ये ज्या काही समस्या आहे आता सध्या, अन्न कमी पडतं ही समस्या नाही आहे, पाऊस कमी पडतो ही समस्या नाही आहे, समस्या मुलींची लग्न वेळेवर होत नाही ही समस्या आहे. हो, आणि मुलींची लग्न वेळेवर होत नाही, त्यातून जे रोग निर्माण झाले त्यातला एक रोग आहे लव जिहाद. हो, आपल्या मुली जर वेळेवर लग्न झाली तर लव जिहाद नावाची समस्या आपल्या शत्रूंना सापडणारच नाही. हो, लव जिहादला मुली का बळी पडतात? लग्न वेळेवर होत नाही. व्यभिचाराला कारण काय? वेळेवर लग्न होत नाही. म्हणून ज्ञानोबारायचा हा अभंग आपल्याला खूप काही देऊन जाणार आहे. आपण अभंग रोज म्हणतो, हरिपाठात नाचतो, अवघाचे संसार सुखाचा करीन, पण त्या कन्येची समस्या समजून घ्यायला आपण तयार नाही. कन्या ही काय शक्ती आहे? ज्ञानोबाराय कन्या बनले, अवघाचे संसार. बरं, त्याच्यात सगळ्या प्रतिज्ञाची करीन, भरीन, पाहीन, लाहीन, जाईन, एवढे शब्द आहेत त्याच्यामध्ये. अवघाचे संसार सुखाचा करीन, पुढं काय म्हटले? आनंदे भरीन, है ना. हो, लाहीन, बरोबर आहे ना. हो, लाहीन, पाहीन. अहो, सगळा वारकरी संप्रदाय हा कर्तृत्वावर मत जोर देणार आहे. करा. हो, काय संतांनी काय म्हटलंय? करू, मारू, झोडू, तोडू, फोडू. याच्यावर प्रत्येकावर प्रमाणे. करू म्हणजे काय? करू म्हणजे करू गडबड गुंडा, मारू यमाचे या तोंडा. याला प्रयत्नवाद म्हणतात. हो, झाडू, झाडू म्हणजे काय? झाडू संतांचे करू, मारू. हो, मारू यमाचे या तोंडा. करू अलग लक्षामध्ये. हो, करू म्हणजे हो, करू हरी करू हरी कथा म्हणजे करू, मारू, झोडू, पाहू. कोणी लोकांनी आपल्या वारकरी संप्रदायाला आणि प्रारब्धवादी म्हटलंय मला माहित नाही बा. हो, वारकरी संप्रदाय म्हणजे करा करा लगपाट, धरा पंढरीची वाट. हो, संतांनी काय केलं माहिती का? वाङ्मय लिहायच्या आधी, हातात लेखणी घ्यायच्या आधी, बरं का, हातात लेखणी घ्यायच्या आधी काय काय पाहिलं म्हणाल? त्यांना पामराची कीव आली, विषयीची किळस आली, बरं का, याज्ञिकाचा तिरस्कार वाटला, कापडियाचं हसू आलं, योग्याबद्दल खेद वाटला, ज्ञानाबद्दल हेवा वाटला, आणि मग हातात लेखणी घेतली. काय काय केलं? कोणाकोणाबद्दल काय काय केलं? पामराची कीव आली, कीव. हो, पामर म्हणजे कोण? पामर म्हणजे हो, ज्यांना एकादशी कळत नाही, सोमवार कळत नाही आणि शिवरात्र कळत नाही. ल्यावे खावे बरवे असावे किंवा अंगा मनासी रुसावे, येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, आणि करणीयाचे नावे भलतेचे करी, याला म्हणायचं पामर. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत, याला म्हणतात पामर. आता विषयी कशाला म्हणतात? विषयी म्हणजे हो, विषय सेवनामध्ये अतिरेक करणारा, घरचं सोडून ढाब्यावर जेवणारा, याला काय म्हटलंय? हो, अतिरेक. धर्मराजाला ज्यावेळेला यक्षाने प्रश्न विचारला की हे धर्मराजा, जगातला सुखी कोण, आश्चर्य कोण, मार्ग कोणता, हो, आणि वार्ता कोणती? 4 प्रश्न येते. धर्मराजाने पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं? सुखी कोण? धर्मराजा म्हणतो घरची भाकरी खाणारा आणि कर्जरहित असणारा सुखी असतो. एक भारताचा सम्राट हे उत्तर देतोय, घरची भाकरी खाणारा आणि कर्जरहित असणारा. तर अलीकडे काय माहिती का? ढाब्यावर जेवणारा हो, आणि पतपेढीचं कर्ज काढणारा, त्याला सुखी समजतात? अजिबात नाही. भारताचा सम्राट धर्मराजाला माहिती होतं काही दिवसांनी असं होणार आहे. त्याने आधी सुखाची सोपी सुटसुटीत व्याख्या सांगितली. म्हणून विषयी हो, विषयी म्हणजे विषयामध्ये अतिरेक करणारे. हो, तात्पर्य संतांनी हातात लेखणी घेतली, लिहायला सुरुवात केली. हो, हे करत असताना आधी त्यांनी 10 प्रकारचं अवलोकन केलं. 10 प्रकारचे मुद्दे, आणि त्या 10 प्रकारच्या उणिवा पाहिल्या, 10 प्रकारचं अवलोकन केलं, आणि त्या 10 प्रकारच्या उणिवा भरून काढण्याकरता हातामध्ये लेखणी घेतली. त्याचं नाव संत वाङ्मय. विठ्ठल प्रस्तुत आजच्या कीर्तनाचा तो विषय नाही, पण विषय मांडतो फक्त एवढंच. काय 10 प्रकारचं अवलोकन केलं म्हणजे काय केलं? वेदावलोकन, शास्त्रावलोकन, पुराणावलोकन, भूतकाळावलोकन, भविष्यकाळावलोकन, वर्तमान काळावलोकन, समाजावलोकन, कळीकाळावलोकन, साधनावलोकन आणि अधिकारावलोकन. 10 प्रकारचं अवलोकन. पहिलं वेदावलोकन म्हणजे काय? हो, वेद तर जगात उपलब्ध होता, मग कशाला अभंग लिहिले? वेद समाजाला कळत नव्हता, वेदाने सर्वांना अधिकार दिलेले नव्हते. अलग लक्षात. वेद श्रीमंत आहे पण कृपण आहे. श्रीमंत आहे पण कसा? कृपण आहे. माणूस किती श्रीमंत आहे? म्हणे तालुक्याला जेव घालू शकतो. मग जेव घालतो का? नाही म्हणे 4थ्या मजल्यावर बसून
दरवाजे बंद करून जेवतो. वेद संपन्न होय ठाई परी कृपण व्हायसा आन नाही, जे काणी लागला तिन्ही वर्णाच्याची. म्हणून संत वाङ्मय जे निर्माण झालं हे 10 प्रकारचं अवलोकन निर्माण झालं, 10 प्रकारचं अवलोकन केलं आणि या सर्व प्रकारच्या उणीवा भरून काढण्याकरता तुकाराम महाराजांनी हातात लेखणी घेतली. करू कवित्व आता काय नाही लाज, कवित्व आता काय नाही लाज, कवित्व आता काय नाही लाज, कवित्व आता काय नाही लाज. मज भक्त राज हसती, माझ भक्त राज हसती, माझ भक्त राज हसती. करू कवित्व आता काय नाही लाज, कवित्व आता नाही नाही लाज, कवित्व आता नाही नाही लाज, कवित्व आता नाही नाही लाज. अशा प्रकारचं संत वाङ्मय 5 संतांनी लिहिलेल्या आपल्याला एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाकडे यायचं आहे. एकनाथ महाराज हे मधल्या फळीतले संत. इथं सगळे शिक्षित लोक बसलेले आहे बरं का. तुम्हाला मी धन्यवाद एवढं करता देतो की अशा समाजासमोर विचार मांडले असताना जे विचार ग्रहण केले जातात, जे विचार म्हणजे बुंद जो बन गए मोती, कोणताही शब्द वाया जात नाही. आणि हा काही पुढे सारखा पुढे सारखा पुढे सारखा बसू द्या, शांत बसू द्या. हा समाज काही प्रत्येक वेळेला सप्ताह आयोजित केला म्हणजे येत असतो असं नाही. हा समाज केवळ एका कुटुंबावर प्रेम करत असताना ज्या मातोश्रीला श्रद्धांजली देण्याकरता सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी आलेले आहे. शिक्षित आहे, हो, सामाजिक क्षेत्रातले आहेत, राजकीय क्षेत्रातले लोक आहे, भिन्न भिन्न क्षेत्रातले लोक आहे. आणि हे जाणून मी विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की आता आपण सर्वात प्रथम हा कालखंड समजून घेतला पाहिजे की एकनाथ महाराज मधल्या कालखंडामध्ये जन्माला आले. मधला कालखंड म्हणजे काय? पहिले तुम्हाला 3 कालखंड सांगतो. एक कालखंड म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली तो कालखंड ज्ञानोबारायांचा. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, तो एक कालखंड. नंतरचा एक कालखंड कोणता? तुकाराम महाराजांचा कालखंड. बरोबर आहे, हो. 1650 तुकाराम महाराजांचं प्रयाण झालं, हा कालखंड. या 2 कालखंडाच्या मध्यभागी 1533 साली संत एकनाथ महाराजांचा अवतार झाला. 1533 साली. हा मधला कालखंड मी वारंवार का सांगतो? ज्ञानोबारायांच्या कालखंडामध्ये आक्रमण झाली, मग ते गजनीचं आक्रमण असेल, अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण असेल, मोहम्मद घौरीचं आक्रमण असेल, हे ज्ञानोबारायांच्या जवळपास काळामध्ये झालेलं आक्रमण आहे. 1001 साली गजनी भारतावर चालून आला. 1296 मोहम्मद घौरी आला आणि 1303 साली जे मेवाडवर आक्रमण झालं, राणी पद्मिनीनं जोहार केला, तो अल्लाउद्दीनचा आक्रमणाचा काळ आहे. या आक्रमणाने सगळा भारत खिळखिळा झाला. संपूर्ण जी रामायण महाभारता काळात आपली जी संस्कृती, आपला भारत जो आपल्या हिंदू राजांच्या ताब्यामध्ये होता, जे 96 कोटी राजे सांगितलेले, 99 कोटी राजे, मग मच्छिंद्र बोली जाती 99 कोटी भूपती, एरांची नाही गणती योगाप्रती निघाले. अशा प्रकारे जे 99 कोटी भूपती सांगितलेले आहेत, हे 99 कोटी भूपती यांचं राज्य संपुष्टात येऊन आणि मग यवनांचं राज्य आलं. त्या यवनांच्या राज्याबद्दल संतांनी जे पाठीमागे अवलोकन केलेलं ना, भूतकाळावलोकन, भविष्य काळावलोकन आणि वर्तमान काळावलोकन, 3 काळावर अवलोकन दृष्टी टाकली संत महात्म्यांनी. पहिली नामदेवरायांनी भूतकाळाकडे पाहिलं. भूतकाळामध्ये नामदेवरायांच्या काळामध्ये ज्यांची आक्रमणं झाली त्या आक्रमणांचं नामदेव महाराजांनी अभंगात वर्णन केलेलं आहे. कसं म्हणाल बघा, संत महात्मे हे भक्ती सांगण्याकरता आले, मुक्ती देण्याकरता आले, बरोबर आहे, राजकारण करण्याकरता आलेले नाही. राजे राजाच्या ठिकाणी राजकारण करत होते, मग संतांना काय करायचं वर्णन करून. पण तरी नामदेव महाराजांनी राजकीय क्षेत्रामध्ये हस्तक्षेप केला. कारण का? राजा चांगला असला तर प्रजा चांगली. राजे जर यौवन असतील, राजे जर बकरी ईद करत असतील, राजे जर म्हणजे रमजान साजरा करणारे असतील आणि बकरी ईदेला शुभेच्छा देणारे असतील, हो, तर त्याचा असर प्रजेवर झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला माहिती आहे, हो. जर आपण त्या क्षेत्रातला एक भाग सांगू,
आतापर्यंत म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण असं पाहत होतो, प्रत्येक पंतप्रधान उठसूट हो बकरी ईदला शुभेच्छा, रमजानला शुभेच्छा, होतं की नव्हतं? आपको बकरी ईद मुबारक हो, आपको रमजान मुबारक हो. बरं एवढ्यावर थांबले नाही, दिवाळीची चेष्टा केली, शिमग्याची चेष्टा केली. शिमग्याला पाणी जास्त वापरू नका म्हणे, पाण्याचा गैरवापर होतो. दिवाळीला फटाके फोडू नका, प्रदूषण वाढतं. पण कोणी बकरं मारल्यामुळे रक्तपात होतो आणि जीवांची हत्या होते असं कोणी म्हटलं नाही. काय दुर्दैव होतं. म्हणजे ज्या सणांना बकऱ्या मारल्या जातात, गायी मारल्या जातात, त्यांना शुभेच्छा. आणि ज्या सणाला आम्ही वस्त्र अलंकार परिधान करतो, नवीन वस्त्र परिधान करतो, मिठाई वाटतो, त्या सणांना डावललं जात होतं. हो, म्हणून असा जो काळ होऊन गेला अलग लक्षामध्ये हो, ते पाहिल्यानंतर नामदेव महाराजांना फार वाईट वाटलं. नामदेव महाराजांनी समकाळातल्या राजांचं वर्णन करताना एक प्रमाण म्हटलेलं आहे, तुम्हाला मागे म्हणावं लागेल, फार सुंदर प्रमाण आहे. नामदेव राय म्हणतात, राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले. ठाई दोष घडले, ठाई ठाई दोष घडले, दूर करा. ठाई दोष घडले, ठाई ठाई दोष घडले. मग ही अवतार घेतले, मग ही अवतार घेतले, मग ती अवतार घेतले, मग ती अवतार घेतले. कली दोष हरावया, कली दोष हरावा, हे कली दोष हरावा, कली दोष हरावा. सविस्तर हे सांगावे, सविस्तर हे सांगावे, सविस्तर हे नावे सविस्तर, नावे सविस्तर, नावे सविस्तर, नावे सविस्तर, नावे सविस्तर. प्रमाणाने सांगतो तुम्हाला. नामदेव राय म्हणतात काय, राजे भ्रष्ट यौवन झाले. यौवन म्हणजे कोण? मुसलमान. राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले. ठाई ठाई म्हणजे कुठं? अयोध्या, बरोबर आहे हो, सोरटी सोमनाथ, बरोबर आहे. अशा ठिकाणी आक्रमण झाले, मंदिरं लुटली आपली फार मोठ्या प्रमाणामध्ये. जवळजवळ 17 वर्ष गजनी सोरटी सोमनाथचं मंदिर लुटत होता. कारण आपला तुमचा आमचा जो खजाना आहे हा मंदिरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आजही शिर्डी, सिद्धिविनायक, तिरुपती बालाजी ही श्रीमंती आपली. मंदिरं म्हणजे खूप. आणि ज्या वेळेला हे मंदिरं सजवले जात असतात, चांदीने सोन्याने पेट्या भरल्या जात असतात, तोपर्यंत आक्रमक थांबलेले असतात बरं का हो. तिरुपती बालाजीची पेटी कधी भरते, शिर्डीची पेटी कधी भरते, याचा एक अभ्यास असतो हो. आणि भरेपर्यंत आपले आक्रमक अभ्यास करत राहतात. भरू द्या, पेट्या भरू द्या, सोन्याने मडू द्या. तुम्हाला एक गणित सांगतो, जोपर्यंत हरण चरत असतं तोपर्यंत सिंह झोपलेला असतो. त्याला माहिती आपला स्वयंपाक चालू आहे. बऱ्याच लोकांना कळलं की नाही मला माहिती नाही. हरण चरत असतं आणि सिंह झोप, कारण हे आपलंच खाद्य आहे ना. तो जितका पोटभर जेवेल, जितका पोटभर चरल, तितका आपल्याला चांगलं तशा भारतातल्या पेट्या जितक्या तुडुंब भरतील, सोन्या चांदीने मंदिरं मडतील, तेवढं आक्रमणाला सोपं जाणार. म्हणजे ज्या वेळेला गजनी येतो, अल्लाउद्दीन येतो, मोहम्मद घौरी येतो, त्यावेळेला इथले मुसलमान हो बरोबर डिटेलमध्ये कळवतात आपल्याला. पानिपतचं युद्ध वाचा तुम्ही, विश्वास सावंतांची कादंबरी, भली मोठी एवढी मोठी कादंबरी येते हो. अभ्यास करा जरा, अभ्यास करा की ज्या वेळेला अब्दाली भारतावर येणार होता त्यावेळेला तो आधी 6 वेळेला पराभूत झालेला होता. त्याची हिंमत नव्हती यायची. पण इथल्या मुसलमानाने बादशाला प्रवृत्त केलं, पत्र लिहायला लावलं की तुम्ही अब्दालीला पत्र लिहा आणि भारतावर आक्रमण करण्याची वेळ चांगली आता. आणि बादशाच्या द्वारे सुजाउद्दौल सारखा अयोध्येचा राजा नवाब त्यांनी पत्र द्यायला सांगितलं. मग बादशाने पत्र लिहिलं. त्यानंतर अब्दाली लाखाची फौज घेऊन आणि भारतावर चालून आला आणि मग त्याला इथल्या मुसलमानांनी मदत केली आणि मराठ्यांना मारलं गेलं. अजून तुम्ही संक्रांत आता पुढे येईलच 14-15 जानेवारीला
हो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मी कधी बोलत नाही महाराज. कारण का, मी पानिपत वाचलेलं आहे. ज्या संक्रांतीच्या दिवशी बरं का 1761ला ज्या संक्रांतीच्या दिवशी हो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला माणूस मेलेला आहे. बरोबर आहे. 1.25 सुवासनी विधवा झाल्या. किती लाख? 1.25 सुवासनी ज्या संक्रांतीला विधवा झाल्या. आणि त्या संक्रांतीला आपण म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं आपण म्हणतो. पण हो, ती संक्रांत किती भयानक असेल मला एवढंच म्हणायचंय. हो, गजनीपासून तर अब्दालीपर्यंत ही जी आक्रमण आहे, या आक्रमणांचं संतांनी वर्णन केले म्हणून तुम्हाला सांगतोय. जर नामदेवरायचं हे प्रमाण नसतं ना, तुमच्या पुढे वेळच घेतला नसता. पण नामदेव महाराज म्हणतात, राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले, आणि मग इही अवतार घेतले, कली दोष हरावया. म्हणून या संतांनी वारंवार अवतार घेतले. म्हणून एकनाथ महाराजांनी मधल्या फळीमध्ये अवतार घेतला. आणि असे एकनाथ महाराज एका, आपल्या स्वतःला काय म्हणतात? एका. कोण एका? गातो एका, ध्यातो एका, आणि अंतर्बाह्य पाहतो एका. हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेले. गातो एका, ध्यातो एका, गातो एका, ध्यातो एका, गातो एका, गातो एका, ध्यातो एका, आणि अंतर्बाह्य पाहतो एका. या अभंगात 11 वेळा एका आलाय. 11 बघा, 11 वेळा एका का बरं आलाय? कारण काय असलं पाहिजे? पहिली गोष्ट, अभंग एकनाथ महाराजांचा, आणि कोणत्याही संपूर्ण नावाऐवजी जर एकेरी नाव उच्चारायचं असलं तर काय म्हणतात? एका. ज्ञानोबराला काय म्हणतात? ज्ञाना. एकनाथ महाराजाला काय म्हणतात? एका. नामदेवाला काय म्हणतात? नामा. म्हणजे एका म्हणजे एकनाथ महाराज, बरोबर आहे. पण एकनाथ महाराजांना हो मुळामध्ये ज्यावेळेला त्यांनी भागवत लिहिलं, ते भागवत लिहिताना भागवताचे स्कंद आहे 12, बरोबर आहे, स्कंद 12.
पण त्यांनी 12 स्कंद नाही निवडले किंवा 12व्या स्कंदावर टीका नाही केली. टीका केली एकादश स्कंदावर. कारण एकनाथ महाराज स्कंद कितवा निवडला? एकनाथ म्हणजे एकादश स्कंद एकनाथ महाराज लिहायला बसले एकादशीला. दिवस कोणता होता? एकादशीला एकनाथ महाराज एकादश स्कंदावर लिहायला बसले. नमन केलं एकविरेला. नमन कोणाला केलं? एकविरा. एकविरा म्हणजे रेणुका माता. आता एकविराला का हो तिला एकविरा का म्हणतात? ती एका विराची आई म्हणून एकविरा. एका विराची आई ती एकवीर कोण? परशुराम. एकवीर कोण? परशुराम. आता ते एकवीर का? त्या एका वीराने 21 वेळेला पृथ्वीने क्षत्रिय केली म्हणून एकवीर. 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करणारे एकवीर, असे एकवीर परशुराम. त्या एका वीराची माता म्हणजे एकवीरा. त्या एकविरेला नमन करून एकनाथ महाराज एकादशीला एकादश स्कंदावर लिहायला बसले. हो, आणि असे एकनाथ महाराज म्हणतात, गातो एका ध्यातो एका. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि एवढे सगळे एका 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 सांगणारा आज कीर्तनला जो बसलेला तो पण एकाच आहे. क्या बात है, क्या बात. म्हणजे हे माहिती असू द्या, ग्रहित धरा, तो पण एकाच आहे. तेव्हा असे एकनाथ महाराज मधल्या खंडात अवतीर्ण झाले 1533ला. 1533 ते 1599 हा एकनाथ महाराजांचा कालखंड. 1212 हा ज्ञानोबाराचा कालखंड. 1650 हा तुकाराम महाराजांचा कालखंड. मधला कालखंड जो आहे ना, हा सांगायचं कारण असे, मधल्या कालखंडामध्ये एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये आक्रमणांची तीव्रता जास्त वाढली होती. म्हणजे काय? आक्रमण झाले ज्ञानोबाराच्याच काळात, पण ती आक्रमणं होत राहिली. काही प्रमाणामध्ये आपले राजे होते, त्यांच्या खाली गुलामगिरी म्हणून करत होते, पण ती आक्रमणांची तीव्रता वाढता 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 एकनाथ महाराजांच्या काळामध्ये इतकी वाढली होती हो की ती राम मंदिरावर आक्रमण झालं. म्हणजे मला वाटतं सगळ्या आक्रमणांचा तीव्रतेचा जर भाग कुठला असेल तर 1528. म्हणजे काय? भारतावर सर्वात मोठं आक्रमण म्हणजे बाबरचं, बरोबर आहे, 1528 साली. आणि बाबरच्या आक्रमणाने भारताचा जो मानबिंदू आहे, भारताचा मानबिंदू काय? राम, बरोबर आहे की नाही? आपण कोणती वस्तू जरी घ्यायला गेलो तर काय म्हणतो? ही वस्तू आहे, पकवाज आहे, पेटी आहे. सल्ला विचारतो, कसं वाटतं मला? तो 15,000ला द्यायला तयार, घेऊ का नको? पण सल्लागार काय म्हणतो? गोविंदराव माझा ऐका, ही पेटी घेऊ नका. आणि का? हिच्यात काही राम नाही. म्हणजे बोलण्याचा हेतू काय असतो? आम्ही वस्तूमध्ये पण राम पाहतो. हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी राम. वास्तविक पाहता ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे हो. हृदयामध्ये कृष्ण म्हटलं तरी चाललं असतं, हृदयामध्ये देव म्हटलं तरी चाललं असतं, आणि खऱ्या अर्थाने हृदयामध्ये आत्मा आहे, हृदयामध्ये ब्रह्म आहे. पण तरी माऊली काय म्हणतात? तैसा हृदयामध्ये मी रामू. रामच म्हणायचं कारण का? ज्याच्यात राम नाही त्याच्याशी आमचं काही काम नाही. म्हणून जे लोक म्हटले ना राम मंदिराच्या देशाला काही गरज नाही, लोक म्हणतात मग तुमची पण आम्हाला काही गरज नाही. विठ्ठला राम मंदिराचा मुद्दा मी आता या ठिकाणी सांगतो. त्याचं कारण हे आहे की 22 तारीख जवळ आलेली आता आहे ना, आणि 22 तारखेला हो 500 वर्ष लढा दिल्यानंतर आपण जी केस जिंकलो हो, आणि ती जिंकलेली केस प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. आणि हा आनंदाचा दिवस पुन्हा पुन्हा येणार नाही. इथून पाठीमागे आपण एक दिवाळी करत होतो, आता इथून पुढे 2 दिवाळ्या, प्रत्येक गावात 2 दिवाळ्या होणार. कारण झाले रामराज्य काय उणे, झाले राम राज्य काय उणे आमासी. 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 धरणी धरी पिके काय ओढ आमासी. धरणी धरी पिके काय ओढ आमासी. धरणी धरी
झाले रामराज्य काय होणे आम्हासी. आपल्या नेमकं डोळ्यासमोरच हे घडतंय. वास्तविक पाहता 1528 नंतर म्हणजे राम मंदिर पाडल्यानंतर आणि बाबरी मशीद झाल्यानंतर किती मोठे मोठे वीर होऊन गेले. महाराणा प्रताप होऊन गेले, गुरु गोविंद सिंग होऊन गेले, बरोबर आहे, आणि शिवाजी महाराज सुद्धा होऊन गेले. 500 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी मोठे मोठे शूरवीर झाले, ज्यांच्या शौर्याच्या गाथा पुराणामध्ये आपल्या इतिहासात लिहिलेल्या आहे. पण तरी राम मंदिर झालं नाही. महाराणा प्रतापांना काय वाटलं असेल हो, की अयोध्या म्हणजे आमचा मानबिंदू, प्रभू रामचंद्राचं मंदिर पाडलं, किती राग आला असेल. हातात तलवार होती, शूर होते, वीर होते, मंदिर बांधायची त्यांची पण इच्छा होती. पण ध्यानात ठेवा, महाराणा प्रतापांना त्या काळातल्या समाजाने मदत केली नाही. इथं शूर जन्माला भरपूर आले बरं का, हो, प्रत्येक काळात जन्माला आले. म्हणून तर सावरकरांबद्दल बारीबाबा काय म्हटलं माहिती आहे का? ज्यावेळेला सावरकरांना लंडनला अटक झाली, ठाण्याला मुंबईला डोंगरीला ठेवलं, ठाण्याला आणलं, ठाण्याला 6 महिने जवळजवळ सेंट्रल जेलला ठेवलं. मद्रास एक्सप्रेसने नंतर मग तिकडं थेट त्यांना अंदमानात नेलं गेलं. त्यावेळेला तो बारीबाबा नावाचा जेलर होता अंदमानला, बारीबाबा, भयंकर खतरनाक. त्यावेळेला तो विचार करत होता, आपण 2 वर्षापासून एक नाव ऐकतोय, बॅरिस्टर सावरकर, बॅरिस्टर. हा कसा माणूस असेल बुवा? 7 समुद्राच्या पलीकडून आलेला माणूस आहे, समुद्रातून पोहून आलेला माणूस आहे, आणि 2 जन्मठेप त्याला भोगायच्या, 2 जन्मठेप. आता 2 कशा असतात ते मला माहिती नाही. एक जन्मठेप आपण नाव ऐकून आहे, पण हे खरं आहे ना, सावरकरांना 2 जन्म, असा 2 जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला हा माणूस कसा असेल? ज्यावेळेला सावरकर गेले आणि जेलरची आणि आरोप्याची भेट झाली, इकडून सावरकर आणि तिकडून बारीबाबा. तो बारीबाबा म्हटला, अच्छा तो आप है क्या सावरकर? बोले हम है. तर तो काय म्हटला माहिती का बारीबाबा? वाक्य लिहून ठेवण्यासारखं आहे. तो म्हटला, चुकीच्या काळात जन्माला आलेला महापुरुष. कसा? चुकीच्या काळात. बरोबर आहे ना? अहो आताच्या काळात असे ते प्राईम मिनिस्टर झाले असते, पण तो काळ म्हणजे नुसता मार खायचाच काळ होता ना. जेल जाणे, मार खाणे, याच्या पलीकडे काय होतं? पण चुकीच्या काळात जन्माला आलेला योग्य पुरुष असं नाव लिहिले. महाराणा प्रताप सुद्धा ज्या काळात जन्माला आले तो किती भयानक काळ होता. लोकांनी मदत नाही केली. शूर होऊन काय उपयोग? छत्रपती शिवाजी महाराज, लोकांनी मदत नाही केली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, हे भोसले, घोरपडे, जाधव, निंबाळकर, अरे तुम्ही जर मला मदत केली असती तर दिल्ली पार केली असती आणि दिल्लीवर झेंडा फडकावला असता, पण आमचेच मराठी आम्हाला अडवे. अफजल खान ज्यावेळेला वाईला आला आणि फरमान पाठवलं शिवाजी महाराजांना, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांना पकडण्याकरता अफजल खान आला होता. तर अफजल खानच्या बरोबर किती लोक होते? 18 मराठी सरदार होते. 18. भोसले, जाधव, निंबाळकर, घोरपडे हे सगळे होते. आणि प्रत्येकाचं नुसतं 5-5 हजार सैन्य जरी धरलं प्रत्येक सरदाराचं, तरी 18 पंचे 90,000 यांचं सैन्य होतं. एवढं मराठ्यांचं, शिवाजी महाराजांना पकडण्याकरता आणि मारण्याकरता मराठ्यांचं. अफजल खानचं किती असेल सोडा. मग सांगा, हो, इतका जर विरोध शिवाजी महाराजांना होता महाराष्ट्रात, तर राम मंदिर कसं बांधतील ते? नाही ना. म्हणून त्यांना मनात असूनही बांधता आलं नाही. म्हणजे 1528 नंतर तर 6/12/92 पर्यंत. 6/12/92 म्हणजे काय? ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली ती तारीख 6/12/1992. हो, तिथपर्यंत ही बाबरी मशीद भारतात होती. प्रयत्न झाले, 76 लढे झाले. 76. त्या 76 लढ्यापैकी गुरु गोविंद सिंगचा पण एक लढा आहे. 76 लढ्यांपैकी, हो, आणि नंतरचा शेवटचा लढा म्हणाल, हो, तर तो कारसेवकांनी केलेला आहे. आमच्यासारख्यांना ती संधी प्राप्त झाली, हो, कारसेवा करण्याची, वारंवार जाण्याची. वारकरी संप्रदाय पण गेला, अख्ख्या भारतातून लोक गेले. पण पाठीमागच्या ज्या कारसेवा आहे, त्या कारसेवा म्हणजे तिकडून तलवारी आणि इकडून निशस्त्र माणसं, नुसती कापाकापीच होती. शरयू नदी 76 वेळेला रक्ताने वाहिलेली. शरयू नदी. ज्यांना कोणाला वाटते ना काय बरं राम मंदिर व्हायचं होतं झालं, हो, पण इतकी सोपी गोष्ट नाहीये. 76 वेळेला शरयू नदी रक्ताने वाहिली आणि 4.25 लाख हिंदूंची कत्तल झाली. बघा, देश आमचा, राम आमचा, पैसे आमचे, भूमी आमची. आमच्याच भूमीवर आम्ही रामाचं मंदिर बांधतो आणि आम्हालाच कापलं जातं, गोळ्या मारल्या जातात. हो, जास्तीत जास्त कारसेवक मारले असतील तर मुलायम सिंग यादवने मारले, माहिती आहे ना आपल्याला.
मुलायमसिंग यादव तिथला तो आणि मुख्यमंत्री होता. त्यानंतर मग कल्याणसिंग मुख्यमंत्री असताना 6/12/92ची जी कारसेवा झाली. आपल्याला माहिती का वातावरण ताजं आहे म्हणून तुला हा सविस्तर विषय सांगतोय की ज्यावेळेला 6 तारखेला सकाळी 10:30 वाजता सभेला आरंभ झाला 10:30ला. त्याच्यामध्ये उमा भारती, नरेंद्र मोदीजी, लालकृष्ण अडवाणी, अशोकजी शिंगल अलग लक्षामध्ये उमा भारती हे सगळे ज्येष्ठ पुरुष, प्रवीणभाई तोगडिया हे सगळे स्टेजवर होते. आणि पब्लिक जे आलं होतं ते काही सभा ऐकण्याकरता आलं नव्हतं. ते स्वयंचलित उठलं आणि बाबरी मशिदीकडे गेले. काही लोक तयारीने आले होते, पहारी टिकाऊ फावडे घेऊनच आले होते. कंपाऊंड साधं होतं. मुख्यमंत्री आणि कल्याणसिंग होता, तर भीती नव्हती त्यांना. तर 12-12:30 वाजता कोणीतरी त्या कारसेवकांनी त्या बाबरी मशिदीवर चढायला सुरुवात केली. 2-4 जण वरती गेले. कोणीतरी फोन केला गृहमंत्र्याला, शंकरराव चव्हाणांना फोन केला. त्याला PV नरसिंहराव आपले पंतप्रधान होते आणि शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. शरद पवार त्यावेळेला संरक्षण मंत्री होते. त्यावेळेला कोणीतरी फोन केला गृहमंत्र्याला की बाबरी मशिदीवर कारसेवक चढले. त्यावेळेला शंकरराव चव्हाणांनी ताबडतोब कल्याणसिंगला फोन केला. 1 तास त्याच्यामध्ये गेला. लँडलाईनचा फोन लावता आला होता. दोघांचा संपर्क होता. ज्यावेळेला 1-1:30 वाजता फोन तिकडून आला दिल्लीवरून कल्याणसिंगला. बोले कल्याणसिंग तुम्ही काय पाहताय? मला खबर आली की बाबरी मशिदीवर कारसेवक चढले. कल्याणसिंगनी शांतपणे उत्तर दिलं, म्हणे सर तुम्हाला जे फोन आला, बातमी आली ती अर्धवट आली म्हणे. म्हणजे बाबरी मशिदीवर कारसेवक चढली ही अर्धवट बातमी म्हणे. मग पूर्ण बातमी काय? म्हणजे पूर्ण बातमी ही आहे की बाबरी मशीद पडली. मग तुम्ही काय करताय? म्हणे राजीनामा देतोय. तुम्ही काय करताय? तुम्ही माझं उत्तर. आणि सांगितलं कुठल्याही कर्मचाऱ्याचा दोष नाही, शासन प्रशासन कुणाचाही दोष नाही, हे सगळं उत्तरदायित्व मी माझ्यावर घेतोय. काय खटला केस चालवायची माझ्यावर चालवा. मी मुख्यमंत्री असताना बाबरी मशीद पडलेली, त्यामुळे केस माझ्यावर चालवा. कुठल्याही पोलिसांचा वगैरे कुणाचाही दोष नाहीये, मी माझ्यावर उत्तरदायित्व घेतो. पत्रकारांना उत्तर दिलं. स्टेजवर त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी होते. तिथं गेले हे पत्रकार आणि स्टेटमेंट विचारली. नरेंद्र मोदीने उत्तर नाही दिलं, पण लालकृष्ण अडवाणीने उत्तर दिलं. कारण त्यावेळेला मुख्य ते होते. कारण ज्याला आपण म्हणजे सूत्रधार म्हणतो ते होते. तर लालकृष्ण अडवाणीने सांगितलं बाबरी मशीद पाडणं हा आमच्या सभेचा अजेंडा नव्हता. कारसेवकांनी स्वयंचलित होऊन त्या ठिकाणी बाबरी मशीद पाडलेली. सभा चालू होती, आम्ही कोणालाही आदेश दिला नाही बाबरी मशीद पाडण्याबद्दल. ही त्यांची स्टेटमेंट. त्यानंतर मग पत्रकार राजेंद्र सिंह RSS सरसंघचालक यांच्याकडे गेले. त्यांना विचारलं की तुम्ही सरसंघचालक असताना बाबरी मशीद पडलेली, तुमची काय स्टेटमेंट? सरसंघचालक बोलण्याच्या बाबतीमध्ये तोलून मापून कमी शब्दात कसं बोलावं ते संघाकडून शिकण्यासारखं आहे. राजेंद्र सिंह यांनी काय उत्तर दिलं माहिती का? इतिहास बनाया नहीं जाता, इतिहास बन जाता है. इतिहास बनाया नहीं जाता, इतिहास बन जाता है. जो हम नहीं कर सके वो कारसेवकों ने कर दिखाया. लक्षात, जे आम्ही करू शकलो नाही ते कारसेवकांनी करून दाखवलं. ही RSSची आणि स्टेटमेंट. आता यानंतर इकडे मुंबईला पत्रकार परिषद होती आणि तिथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना विचारलं की तुम्ही सेना प्रमुख असताना बाबरी मशीद पडलेली आहे, तुमची काय स्टेटमेंट? तर बाळासाहेबांनी खणखणीत उत्तर दिलं. म्हणे बाबरी मशीद पडली, अलग लक्षामध्ये, पण पाडणाऱ्यामध्ये जर माझा एखादा शिवसैनिक असेल तर त्याचा मला गर्व आहे. लक्षात, ही त्यांची स्टेटमेंट. मला एवढं सांगायचं होतं की हा जो मोठा कलंक होता हा पुसण्याकरता जवळजवळ 500 वर्ष गेले. 500 वर्ष, 76 लढे झाले आणि 4.25 लाख हिंदू मरण पावले. 22 तारीख का निवडली एवढं सांगतो. राम आमचा, भूमी आमची, पैसे आमचे. आता सास नळवाडी सारख्या ठिकाणी हे सांगायची आणि विचारायची काही गरज नाही. तुम्ही राम मंदिराला किती पैसे दिले? नक्कीच कोणी 100 दिले असतील, कोणी 200 दिले असतील, कोणी 50 दिले असतील. पण असा करंटा माणूस कोणी सापडणार नाही काहीच दिले नाही म्हणून, असं मला तरी वाटते बरं का. दिलेच असतील. आणि विश्व हिंदू परिषद दारोदार फिरलेली. तुम्ही आम्हाला 10 रुपये दिले तरी चालेल, पण द्या. का अहो मंदिर तर टाटा बिर्लानी पण बांधलं असतं ना, एखाद्या उद्योगपतीने पण बांधलं असतं, पण उपयोग काय? मंदिर बांधणं महत्वाचं नाहीये, टिकणं महत्वाचं आहे. याच्यापूर्वी विक्रमादित्यांनी बांधलं होतं, त्याच्यापूर्वी लव अंकुशाने बांधलं होतं. सर्वात पहिलं रामाचं मंदिर कोणी बांधलं? लव अंकुश. त्याचा जीर्णोद्धार केला विक्रमादित्याने आणि ते पाडलं बाबरने.
आलं का लक्षामध्ये? तर मग आता मंदिर तर विक्रमादित्यांनी पण बांधलं होतं, पण राजांनी बांधून उपयोग नाही. विश्व हिंदू परिषदेने असा विचार केला, आता जे मंदिर बांधायचं भारतातल्या 100 कोटी लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. 10 रुपये दिले तरी चालेल, नाही दिले तरी चालेल, पण मंदिराकरता लोक आमच्यापर्यंत आले होते एवढं तरी त्यांना कळालं पाहिजे. मंदिराची जागृती तळापर्यंत गेली पाहिजे आणि संपूर्ण भारत पिंजून काढला विश्व हिंदू परिषदेने आणि प्रत्येकाकडून 10 रुपये, 5 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दिले. हो, आणि अब्जावधी रुपये तयार झाले आणि मग आता मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. अजून अपूर्ण अवस्थेत आहे. मला हे सांगायचं कारण काय? कारण एवढंच आहे की भारतामधील सर्व माणसांना आता हे ज्ञात झालंय की मंदिराकरता मी 10 रुपये दिले, कोणी म्हणतो मी 50 दिले. आता हे मंदिर भारतातल्या प्रत्येक माणसाचं मंदिर आहे. आता जर एखादा बाबर भारतावर चालून येणार असेल तर त्याला 100 वेळा विचार करावा लागेल. आता हे मंदिर कुठल्या राजाचं नाही, भारतातल्या प्रत्येक माणसाचं आहे. आता ते तोडता येणार. ही मजबूती आहे. म्हणजे मंदिराच्या रूपाने सगळा हिंदू एकत्र केला. आणि आपल्याला शाप काय? मला वाटतं किसन महाराज साखरे यांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो बरं का. मी सभेत ऐकलं होतं की आम्ही असंख्य आहोत पण असंघटित आहोत आणि म्हणून असुरक्षित आहोत. असंख्य, असंघटित आणि असुरक्षित. असंख्य असण्याला काय काम? किती आहे तुम्ही? असंख्य. पण असंख्य पण कोणी साळी, कोणी माळी, कोणी तेली, कोणी तांबोळी, कोणी चांभार, कोणी कुंभार, कोणी लोहार. पण असं म्हणत नाही की आम्ही सगळे हिंदू आहे. अरे साळी, माळी, तेली, तांबोळी, 12 बलोते, तराळ, कोळी, चांभार, कुंभार, सर्व काळी हे किती जरी असले तरी ते सगळे कोण आहे? जोपर्यंत हिंदू या तत्वाखाली आपण एकत्र येत नाही तोपर्यंत राम मंदिर टिकणार नाही. आपण जर असे वाटून वाटून सर्वांना घेतलं ना, अलग अलग आहे ना, तर आपल्यावर आक्रमण होत राहतील. आणि हाच अभ्यास केला, फोडा आणि जोडा, फोडा आणि अहो 10-12 ब्रिटिशांची टीम भारतात आली होती. त्यांनी पहिला भारतातला फक्त एकच उद्योगपती ताब्यात घेतला. त्याचं संस्थान ताब्यात घेतलं आणि त्याचे मुसक्या बांधून डांबर फासून दिंड काढली. त्यावेळेला भारतातले जे लोक आहे ना आपले, ते कमाल करायचे. बघा म्हणे 7 समुद्राच्या पलीकडून हे ब्रिटिश आले आणि 12च माणसांनी एक उद्योगपती ताब्यात घेतला भारतातला आणि त्यांनी आणि त्याचा कारखाना ताब्यात घेतला आणि त्याची दिंड काढली गाडीवर बसून. म्हणे याला म्हणतात पराक्रमी. तर ते फुलं वाटत होते आपले लोक, गुलाबाची फुलं, याला म्हणतात पराक्रम. पण मूर्खांना हे नाही कळालं आज त्याच्यावर वेळ आहे, उद्या आपल्यावर वेळ येणार आहे. आणि असं करता करता एक एक करून इंग्रज 7 समुद्राच्या पलीकडून फक्त अंगावरच्या कपड्यावर आलेले आहेत. काही शस्त्र आणले नाही, पैसा आणला नाही, काही आणलं नाही. इथल्याच लोकांना हाताशी धरून, इथलाच पैसा कर्ज घेऊन आणि इथल्याच संस्थानिकांना ताब्यात घेऊन हळूहळू त्यांनी आपल्या देशावर राज्य केले. बरोबर? बरं केलं. पण ते पण जाताना 15 ऑगस्ट 1947 साली जाताना सांगून गेले बरं का, आमचं सरकार तिकडे पडलेलं आहे साम्राज्यवादी, तिकडे मजदूर सरकार निवडून आले आणि त्याचा आदेश आहे म्हणून आम्ही भारत सोडून चाललेलो आहे. आम्ही चाललोय सोडून. शेवटचा लॉर्ड माउंटबॅटन बरोबर आहे जाताना तो सांगून गेला 100 वर्ष टिकून दाखवा. शब्द 2-3च आहे बरं का, पण ते जिव्हारी लागण्यासारखे. 100 वर्ष टिकून दाखवा. त्याला माहिती आहे हिंदू भरपूर आहे, असंख्य आहे, हा हिंदुस्थान आहे, पण हे एकत्र राहत नाही कधी. त्यामुळे टिकून दाखवा म्हणायचं कारण काय? त्याला माहिती आहे इथं ख्रिश्चनांना मलिदा वाटला जातो तो वेगळा, कम्युनिस्टांना मलिदा वाटला जातो तो वेगळा, मुसलमानांना जो मलिदा दिला जातो तो वेगळा. इथं अनेक प्रकारचे तुकडे. म्हणजे कम्युनिस्ट लोकांना चीनमधून पैसे येतात, ख्रिश्चनांना अमेरिकेतून पैसे येतात आणि मुसलमानांना इस्लाम कंट्रीमधून पैसे येतात. अशा प्रकारे तोडण्याचे षडयंत्र चालू असतात. PFI नावाची संघटना, किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, पण त्याने असं टार्गेट दिलेलं आहे की 2047 पर्यंत आम्ही या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही. भयानक गोष्ट आहे ती, ध्यानात ठेवा. आपण 100 कोटी जरी असलो तरी संघटित नाही, मला हे म्हणायचं आहे. तर विश्व हिंदू परिषदेने या निमित्ताने आपल्याला संघटित करायचा प्रयत्न केला. मंदिर एकट्या उद्योगपतीने पण बांधलं असतं, पण हे मंदिर बांधत असताना ज्यावेळेला प्रत्येकाच्या खिशाला झळ लागली त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटायला लागलं आता हे मंदिर आपलं आहे. विठ्ठल 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 मधला कालखंड का सांगावा असा वाटतो?
तर 1528ला बाबरने आक्रमण केलं आणि 1533ला एकनाथ महाराजांचा अवतार झाला. किती फरक आहे 1528 आणि 1533. अजून मला 1530चा पण कालखंड सांगायचा आहे आणि 1598चा पण सांगायचं आहे आणि मग 1599चं सांगायचं आहे. आजचं कीर्तन हे कालखंडावर सांगणार आहे मी आपल्याला. का हो 1528ला राम मंदिरावर आक्रमण, 1533ला एकनाथ महाराजांचा अवतार, 1533ला संत मीराबाईचं एक प्रकारे कालखंड आणि 1598ला हो राजमाता जिजाऊ महासाहेबांचा जन्म 1598ला आणि 1599ला एकनाथ महाराजांचं प्रयाण. हा कालखंड आपल्याला असं सांगतोय की मधला कालखंड हा अत्यंत भयानक होता आणि म्हणून एकनाथ महाराजांनी अवतार घेतला. हो इतर संतांप्रमाणे हा अवतार नाहीये. आता ज्ञानोबाराचा अवतार घ्या. संन्याशाच्या कुळात संन्याशाच्या पोटी 4 मुलं जन्माला आले. हो आधीचे 4-5 वर्ष उपेक्षित म्हणूनच गेले. चमत्कार करून दाखवावा लागला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखवावा लागला. एवढे सगळे चमत्कार करून दाखवल्यानंतर मग लोकांनी संत म्हणून मान्यता दिली आणि तिथून पुढे ज्ञानेश्वर लिहिली. पण एकनाथ महाराजचा अवतार तसा नाही. पहिलं म्हणजे ब्राह्मण कुळात अवतार, श्रीमंतीमध्ये अवतार, पत्नी चांगली, कुळ चांगलं, गुरु चांगले, साक्षात्कार चांगला, म्हणजे सगळ्या बाजू भक्कम आणि सगळ्या बाजू भक्कम होत्या आणि म्हणून त्यांना भक्कम खांब देता आला. विठ्ठला 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 जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हो ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले जनार्दन एकनाथ आणि खांब दिला. या इमारतीला खांब दिला म्हणजे भागवत, मजबूत खांब दिला. आणि मजबूत खांब द्यायचा होता म्हणून सगळं मजबूतच आहे. कुळ मजबूत, गुरु मजबूत, आयुष्य मजबूत, परिवार मजबूत. बघा काय काय वारसा भानुदासाचा, अवतार महाविष्णूचा, कुळ ब्राह्मणाचं, साक्षात्कार दत्ताचा, अनुग्रह जनार्दनाचा. आता काय काय कमी सांगा बरं. काहीच कमी नाही. भानुदासाचा वारसा आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, हे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. वंदिताचे पाय, वंदिताचे पाय, वंदिताचे पाय, वंदिताचे पाय, भानुदासाच्या कोळामध्ये भानुदासाचे पंतू आहे एकनाथ महाराज.
भानुदास महाराज है ना, हो, सूर्यनारायण, चक्रपाणी आणि मग एकनाथ महाराज, भानुदासाचे पंतू. बरं, कृपा दत्तात्रयांशी. तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं मजबूत खांब कशा करता. बघा, जे दत्तात्रय तुमचं आमचं आराध्य दैवत आहे, बरोबर आहे, हो, ते दत्तात्रय एकनाथ महाराजांच्या घरामध्ये चोपदार आहे. निळा मने देव राबेतांचे घरी, निळा मने देव राबेतांचे घरी, निळा मने देव राबेतांचे घरी, निळा मने देव राबेतांचे घरी. दत्त चोपदार करता श्रीखंडाचं दळ उगा श्रीखंडाचं दळ उगा श्रीखंडाचा गड उगवला गे, श्रीखंडाचा गड उगवला. निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी दत्त चोपदारी करीत असते. हो, जनार्दन म्हणजे दत्त चोपदार आणि पुढे उभा काठीकर, असं नाथ महाराजांचं चरित्र आहे. दत्ताने चोपदारी का करावी, श्रीखंडाने चंदन घासून का द्यावं, गिरजाबाई सारख्या पत्नी का असाव्या, जनार्दनासारखे गुरु का असावे, दत्तात्रयांचा साक्षात्कार का असावा आणि भानुदासाच्याच कुळात का यावा, याला म्हणतात मजबूत खांब. कारण तो मधली जी पोकळी आहे ना, ती सगळी भरून काढायची होती आणि मला वाटतं अजूनही ती भरून निघालेली. मला सांगा, पोकळी भरून निघण्याकरता एकनाथ महाराजांनी लिहिलेलं वाङ्मय वाचलं पाहिजे का नुसतं फडक्यात गुंडाळून ठेवलं पाहिजे. मग आता तुम्ही सांगा, हो, किती लोक एकनाथ महाराजांचं वाङ्मय पाहतात. भागवत आमच्या शास्त्र्याने घरात आणून ठेवलाय आणि तो आमच्या घरात आम्ही पूजा करतो, पण वाचत नाही. औषध पिलं पाहिजे का बाटलीत भरून ठेवलं पाहिजे. भवरोग आहे पोटामध्ये आणि औषध आहे बाटलीमध्ये, उपयोग काय त्याचा. बरं, एकनाथ महाराजांनी किती ग्रंथ लिहिले, निदान कमीत कमी यादी तरी माहिती आहे का, यादी किती ग्रंथ लिहिले. भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, भारुड, गाथा, अभंग गाथा, हरिपाठ, चिरंजीव पद है ना, शुकाष्टक टीका, चतुश्लोकी भागवत, मुद्रा विलास, आनंद लहरी, रुक्मिणी स्वयंवर. किती झाले, 11 झाले ना ग्रंथ, 11. हो, मुद्रा विलास कुणाला माहीत नाही, आनंद लहरी आम्हाला माहीत नाही, शुकाष्टक टीका आम्हाला माहीत, आणि हस्तामलक राहिलं ना 12 हस्तामलक. एवढे ग्रंथ लिहिले पण आम्हाला माहिती नाही. कदाचित या ग्रंथांचा विदेशामध्ये अभ्यास होईल, विदेशात ते नासातून, नासाच्या माध्यमातून चंद्रावर जातील, सूर्यावर जातील, पण आम्ही म्हणू आमचे नाथ महाराज, आमचे नाथ महाराज, आमचे माऊली, आमचे माऊली. आम्हाला ज्ञानबा तुकाराम म्हणून पोट भरता येतात, पण ज्ञानेश्वरीवर शोध लावला बाहेरच्या लोकांनी. सगळे शोध बर का, तो आर्यभट्टाने लावलेला शोध असो नाहीतर न्यूटनने लावलेला शोध असो, हे सगळे शोध न्यूटनच्या आधी आणि आर्यभट्टाच्या आधी माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिलेले ते, पण आम्ही ते पाहिले नाही. हो, त्या शोधावर शिक्का त्यांचा लागला, माऊलींचा शिक्का नाही. आम्ही माऊली माऊली म्हणतो, कारण माऊली माऊली म्हणण्यामध्ये फायदे किती माहिती का, कोणी उपाशी मरत नाही. फक्त दिंडीत जा, माऊली माऊली म्हणा, माऊली आंबासा जेवायला, माऊली म्हणण्याचे फायदे. पण माऊलीने जे लिहिलं, जे ज्ञान दिलं, ते काय आम्ही पाहायला तयार. एकनाथ महाराजांनी सुद्धा सर्व आयुष्य समर्पण केलं महाराज, म्हणून भक्कम खांब दिला. म्हणजे भागवत भक्कम खांब. भारुड, मला सांगा, भारुड म्हणजे फक्त नाचणं म्हणजे भारुड आहे का. 300 भारुड येते, 300 भारुड बरं का, 300 ठराविक भारुडावर फक्त आम्ही कीर्तनानंतर लुगडं नेसून नाचतो. नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई, हे ठराविकच भारुडं माहिती आहे सोंग आणण्याकरता. हो, एकाने कृष्ण व्हायचं, एकाने राधा व्हायचं. हो, आणि जर या गवळीनं जर शेवटचं प्रमाण जर नाही म्हटलं ना, एका जणाला रिमणी म्हणा आणि तेव्हा महात्मे कळे ना कोणी, हा छाप लावून टाकायचा. काय लोकांनी विडंबना करून टाकली एकनाथ महाराजच्या वाङ्मयाची. पण एकनाथ महाराज गातो म्हणजे काय गातो. मी संस्थानला एक एवढं मोठं लेटर लिहिलंय बरं का, हो, आणि पाठवून दिलं त्यांना.
एकनाथ महाराज गातो म्हणजे शून्यापासून तर निर्शून्यापर्यंत गातो, जेव्हापासून ब्रह्मापर्यंत गातो, आधीपासून अनादीपर्यंत गातो, जिवाजी पंथापासून आत्माराम पंथापर्यंत गातो, कूटपासून तर स्फुटपर्यंत गातो. आता हे कुणाला माहिती कूट आणि स्फुट? कूट कशाला म्हणतात आणि स्फुट कशाला म्हणतात? गातो एका ध्यातो एका याचा अर्थ हो ते श्लेष अलंकार आहे तो सोडा, पण कूट आणि स्फुट अलग लक्षात. स्फुट कशाला म्हणतात? ज्या वेळेला दोन टुका एकत्र येतात, दोन टुका एकत्र येतात आणि त्या टुकाचा दोन्ही मिळून एकत्र अर्थ असतो, त्याला अस्फुट म्हणतात. अलग लक्षात. आणि स्फुट म्हणजे बरं का, स्फुट म्हणजे चार टुका जरी एकत्र आले तरी एका टुकाचा दुसऱ्या टुकाशी काही संबंध नाही, बरं का. हो, चार टुक एका लाईनशीर आले. समजा एका ब्राह्मणाने कुत्रे खादले, ग्रामजोशास्ती प्रायश्चित्त दिले, एका नारीने कौसाल केले, बापा भावासी लग्न लाविले. आता सांगा, चार टुका आले. एका ब्राह्मणाने कुत्रे खादले, बारुडे बरं काय, एका ब्राह्मणाने कुत्रे खादले आणि ग्रामजोशाशी प्रायश्चित्त दिले. आता मला सांगा, हे दोन टुका एकत्र आले, पण दोन टुका कसे? एका ब्राह्मणाने कुत्रे खादले बरं का याचा हो, आणि एका ब्राह्मणाने कुत्रे खादले हो, आणि एका नारीने कौसाल केले, दोन्हींचा काही संबंध नाही. आणि ग्रामजोशाशी प्रायश्चित्त दिले म्हणजे एका ब्राह्मणाने कुत्रे खादले ही गोष्ट ज्या युगातली हो, त्याच युगामध्ये एका नारीने कौसाल केले, त्या युगातली दोन युगातल्या दोन गोष्टी पण एकनाथ महाराज जवळ आणल्या, अस्फुट अलग लक्षामध्ये एकत्र आणल्या, त्या एकत्र केल्या पाहिजे. कोणत्या ब्राह्मणाने कुत्रे खादले? आता कुत्रे म्हणजे काय? द्वेष. कुत्रे म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती आहे ना. हो, कुत्रा हा प्राणी असा आहे हो, दोन गायी, दोन बैल, दोन माकडं एकत्र कुठे आले तर ते प्रेमाने राहतील. दोन माणसं एकत्र आले, राम राम जय हरी, पण दोन कुत्रे आले की बोला काय, याला द्वेष म्हणतात. द्वेषातून ज्याची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं द्वेष. हो, म्हणजे एका ब्राह्मणाने कुत्रे खादले याचा लाक्षणिक हो म्हणजे वाचार्थ असा आहे की विश्वामित्र हे कर्माने ब्राह्मण झाले, बरोबर आहे. दुष्काळ पडला होता तर त्या दुष्काळामध्ये स्वतः विश्वामित्राला म्हणजे राजाला हो असा एक आत्मधर्म आहे की प्राण संकट जर पडलं तर माणसाने प्राणाचं रक्षण करण्याकरता कसंही रक्षण केलं तरी ते धर्मात जमा होतं. आणि म्हणून त्यांनी एकाकडून कुत्र्याचं मांस मागितलं आणि ते कुत्र्याचं मांस खाऊन आपल्या आत्म्याचं रक्षण केलं मरण्यापेक्षा. याला म्हणतात एका ब्राह्मणाने कुत्रे खादले. हा झाला वाचार्थ. आता लक्षार्थ घ्या. लक्षार्थ असा आहे, विश्वामित्र आणि वशिष्ठ यांचा द्वेष होता, कारण हे होते राजर्षी ते होते ब्रह्मर्षी, बरोबर आहे. हो, ते ज्याला हो जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी म्हणतो ना आपण त्याप्रमाणे. आणि ब्रह्मर्षी एकच वशिष्ठ, आणि हे राजर्षी अनेक असतात. जोपर्यंत वशिष्ठ यांना ब्रह्मर्षी म्हणत नाही तोपर्यंत हे ब्रह्मर्षी होत नाही. आणि ते काही ब्रह्मर्षी म्हणत नव्हते, राजर्षीच म्हणायचे. हो, ते आपलं कसं मे का, या महाराज, या महाराज, या विनोदाचार्य, या धर्माचार्य, आपण काय माहिती का, परस्परम प्रशंसिती. पण ते वशिष्ठ होते, ते म्हणतच नव्हते. अधिकार प्राप्त, अहंकार गेल्याशिवाय तुम्ही ब्रह्मर्षी होणार नाही. शेवटी विश्वामित्रांनी ठरवलं, या म्हाताऱ्याला मारून टाकल्याशिवाय आपल्याला ब्रह्मर्षी पद मिळायचं नाही. चांदणं पडलेलं होतं, चंद्राचा प्रकाश पडला होता आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये वशिष्ठ एका ठिकाणी बसलेले होते. समोर त्यांची पत्नी अरुंधती बसलेली होती, त्यांची चर्चा चाललेली होती. आणि विश्वामित्रांनी ठरवलं, आज मारून टाकायचं म्हणे या म्हाताऱ्याला, ठेवायचं नाही. मला ब्रह्मर्षी म्हणत नाही ना, मारून टाकायचा. भला मोठा दगड घेता, एका दगडात काम झालं पाहिजे. डोक्यावर दगड घेतला, हळू हळू चालत 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 आता हा दगड वशिष्ठाच्या डोक्यात घालणार. पण चर्चा काय चालली होती, वशिष्ठ आणि अरुंधती दोघांची चर्चा चालली होती. रामकृष्ण हरी. हो, अरुंधती म्हणत होती, नाथ स्वामी किती चांगलं चंद्राचा प्रकाश पडलेला आहे, काय सुंदर चांदणं पडलेलं आहे. हां, काय चांदणं आहे, असं नाहून निघावं या चांदण्यामध्ये, अशा प्रकारचं चांदणं आहे. तर वशिष्ठ म्हणतात, अरुंधती या चांदण्याला काय करते, या चंद्राच्या प्रकाशाला काय करते, माझ्या विश्वामित्राच्या तपाचा जो प्रकाश आहे ना, या चांदण्यापेक्षा मोठा प्रकाश आहे. अलग लक्षामध्ये. आणि असं म्हटल्यानंतर धप असा आवाज आला. म्हणजे काय झालं, वशिष्ठाच्या विश्वामित्राच्या डोक्यावर जो दगड होता
हो, तो जो वशिष्ठाच्या डोक्यामध्ये घालायचा होतो तो मागच्या मागं आपोआप पडला. कारण का? अरे माझी स्तुती करतायत आणि मी त्यांना मारायला उठलोय. थोडक्यात सांगायचं, वशिष्ठाबद्दल जो द्वेष होता मनामध्ये, विश्वामित्राच्या मनामध्ये, तो गिळला. कळलं का तुम्हाला? एका ब्राह्मणाने कुत्रे खादले म्हणजे जो द्वेष होता तो आतमध्ये गिळून घेतला. याला म्हणतात नाथ महाराज. आणि असं गातात म्हणून अगुणी एका सगुणी का अगुणी का सगुणी का अगुणी एका सगुणी का अगुणी एका सगुणी एका अगुणी का सगुणी का सगुणी का अगुणी एका सगुणी अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका गुणातीत हरी गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो एका अगुणी एका सगुणी एका अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो एका अगुणी एका सगुणी अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो एका गुणातीत पाहतो अगुणी एका सगुणी एका गुणातीत पाहतो एका शून्यापासून ब्रह्मापर्यंत गातो, अगुणापासून सगुणापर्यंत किंवा सगुणापासून निर्गुणापर्यंत गातो. ही एकनाथ महाराजांची गाण्याची पद्धत आहे. म्हणून त्याला म्हटले गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका. 11 वेळा एका 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 शब्दाचा वापर केलेला आहे. आणि अशाच अर्थाने पुढे जनी एका, मणी एका, ध्यानी एका, हो निरंजनी एका, हो पडिये एका आणि घडी एका, असा हा 4 चरणाचा अभंग आहे. एकनाथ महाराजांनी 1533ला अवतार घेतला. याचं कारण असे, 1528ला बाबरने राम मंदिरावर आक्रमण केलं आणि 5 वर्षांनी एकनाथ महाराजांनी अवतार घेतला. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो हो की नियतीला हा प्रश्न पडला होता. अयोध्येवर आक्रमण झालं, हो राम मंदिर पाडलं, पण हे बांधणार कोणी? बरोबर आहे. बांधणारा कोणीतरी भक्कम संत ज्यावेळेला जन्माला येईल, पुन्हा वातावरण तयार करील, पोकळी भरून काढील, मनामध्ये राम, हो जनाजनामध्ये राम, बरोबर आहे. हो सर्वापर्यंत पोचेल, त्यावेळेला राम मंदिर होईल असं होणार नाही. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी मधल्या काळामध्ये भरीव कार्य केलं, राम मंदिराचा विसर पडू दिला नाही. आणि म्हणून या वाङ्मयामधून पुन्हा पुन्हा संत जन्माला आले, महाराणा प्रताप जन्माला आले, गुरु गोविंद सिंग जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, हो आणि नंतरच्या काळामध्ये विश्व हिंदू परिषद जन्माला आली. अलग लक्षात. आणि आज आपल्याला त्या राम मंदिराला, हो राम मंदिर पाहण्याकरता आपण सर्व, हो डोळे आपले आतुरलेले, आता ते दिवस आता चालून आले. म्हणून हा अभंग निवडलेला आहे. तर मधल्या काळातलं भरीव कार्य एकनाथ महाराजांनी केलं, ते कार्य अत्यंत श्रेष्ठ आहे. एवढ्याकरता हा अभंग निवडला होता. अभंगाचा भावार्थ पूर्ण झाला. आणखी 10 किंवा 15 मिनिटात आपल्याला कीर्तन संपवायचं आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजून भगवंताचं भजन करा.
मधल्या कालखंडातल्या ज्या 4 तारखा तुम्हाला सांगितल्या होत्या त्याची मिळवणी करतो आणि सेवा समाप्त करतो. एकनाथ महाराज 1533 साली अवतीर्ण होऊन मधला मीराबाईचा काळ आहे आणि 1598ला राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे, नाथ महाराजांनी जी देवी जागृत केली होती की हे बाया, तू तुळजापूरची भवानी असेल, जगदंबा माता असेल, दार उघड बाया, दार उघड बाया, आता दार उघड बाया, दार उघड बाया, आता दार उघड बया मोठा अभंग आहे. आपण पाठही करू शकत नाही, मोठा येतो. पार कृतयुगापासून सगळ्या देव्या सांगितलेला. एकवीरा माता दार उघड, सप्तशृंगी माता दार, तैलंग लक्ष्मी दार उघड, कच्छाई बया दार उघड, मच्छाई बया दार उघड. या सर्व देवींना टाहू फोडला, दार उघडायला सांगितलं. कारण हो, हे भस्मासुर येत आहेत, इथं आक्रमण करतायत. गजनी येतोय, अल्लाउद्दीन येतोय, मोहम्मद गौरी येतोय, मोहम्मद तुगलक येतोय, बाबर येतोय, अकबर येतोय. बरं, येतात नुसते नाही, त्यांचे धडे लिहिले जातात. बरोबर आहे. ते धडे 4थी 5वीला शिकवले जातात. महाराष्ट्राला 5 वेळेला आणि भारताला 5 वेळेला हो मुसलमान शिक्षण मंत्री मुसलमान. नेमकं काय करायचं होतं मला माहित नाही बरं का. पण जेवढे बाबरचा धडा रंगवलेला आहे, जेवढा गजनीचा धडा रंगवलेला आहे, तेवढे छत्रपती शिवाजी महाराज शासनाने रंगवलेले नाही. हा, बाकीच्या कवींनी रंगवले, मोठे मोठे ग्रंथ लिहिले, बाबासाहेब पुरंदरासारख्यांनी, तो भाग वेगळा. पण शाळेमध्ये शिकवायला बंदी, गंध लावायला बंदी, बरं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला बंदी. फार कठीण होतं. म्हणून एकनाथ महाराजांनी सर्व देवींपुढे टाहो फोडला, दार उघड बया दार उघड. आणि संपूर्ण आयुष्याची शिदोरी, शक्ती, ताकद, शौर्य 1528 साली जिजाबाई जन्माला आल्या. त्यांच्या ओटीमध्ये एकनाथ महाराजांनी सर्व भक्ती टाकून दिली आणि मग 1599ला त्यांनी निर्याण घेतलं. आता शक्ती उतरली जिजाबाईच्या अंगामध्ये. अलग लक्षात. हो, ही साखळी आहे. हो, राम मंदिराची ही साखळी तुम्हाला सांगते.
भले शिवाजी महाराजांच्या काळात राम मंदिर झालं नाही, पण धर्म टिकवला ना. भले महाराणा प्रतापांच्या काळात राम मंदिर झालं नाही, पण धर्म टिकवला, हे तुम्हाला विसरता येणार नाही. भले जिजाबाईंना राम मंदिर पाहायला मिळालं नाही, पण धर्म टिकवला त्यांनी. जिजाबाई 7 महिन्याच्या गरोदर आहे, पोटामध्ये शिवाजी महाराज आहे. माहुली किल्ल्यावर आणि लखोजी जाधवांनी स्वारी केली. त्यांना काय माहिती की जिजाबाई पण बरोबर असेल. लखोजी जाधवांनी फक्त शहाजीराजांना पकडण्याकरता हुकूम होता मालकाचा. रात्रभर घोडदौड चाललेली. लखोजी जाधव मोजकं सैन्य आणि जिजाबाई घोड्यावर. रात्रभर घोडदौड चालू आहे. आणि पाठलाग कोण करते? लखोजी जाधव. जावयाचा पाठलाग, पण मुलगी पण बरोबर आहे ना. घोडदौड चाललेली आहेत. जिजाबाई 7 महिन्याच्या गरोदर आहे आणि आपल्या गर्भाला पोटामध्ये शिवाजी महाराज शिकवतात, बाळ शिवबा हे ध्यानात ठेव, तुझी माता गरोदर आहे, तू उदरामध्ये आणि मी घोडदौड करते, तुलाही सुख नाही मला पण सुख नाही, पण शिवबा हे ध्यानात ठेव, अशीच घोडदौड तुला आयुष्यभर करावी लागणार आहे, त्यावेळेला धर्म टिकवणार आहे. गर्भामध्ये सुद्धा आपल्या बाळाला शिकवणारी राजमाता. जुन्नरला आल्यानंतर जुन्नरला वेढा दिला लखोजी जाधवाने. हातात तलवार घेतली आणि विजयराव विश्वासरावांच्या वाड्यासमोर मोठ्याने गर्जना केली, तो भोसला बाहेर काढा, आत्ताच्या आता त्या पळकुट्याला माझ्या स्वाधीन करा. त्यावेळेला विजयराव विश्वासराव वाड्याच्या दरवाजाच्या बाहेर आले. सांगितलं, लखोजीराव शहाजीराजे इथे नाही आहेत, खोटं बोलताय तुम्ही, लपून ठेवलंय तुम्ही, त्याला बाहेर काढा. विजयराव विश्वासराव पुन्हा म्हणतात, लखोजीराव खरं सांगतोय, ते निघून गेलेत, शहाजीराजे इथे नाही आहेत. आणि तरी खोटं म्हटल्यानंतर दोघांच्या तलवारी एकमेकाला भिडल्या. विजयराव विश्वासराव आणि लखोजी जाधव. लखोजी जाधव म्हणजे कोण आहे? जिजाबाईचा बाप आहे, हे विसरू नका. रात्रभर पाठलाग केलेले आहेत, जिजाबाईचाच पाठलाग आहे. आणि ज्यावेळेला या 2 तलवारी एकमेकाला भिडल्या तेव्हा जिजाबाई घरातून धावल्या. आबा काय चाललंय? ज्यावेळेला आबा हा शब्द कानावर पडला आणि लखोजी जाधवने पाहिलं, अरे जीव तू इथं आहे, मग कुठे असणार म्हणे, माझं कुंकवाचा धनी जिथं आहे तिथंच मी असणार ना. मला असं म्हणायचंय, किती या लोकांवर लाचारीमुळे वेळ आली हो. आपल्या मुलीला मुलगी म्हणून पाहता आलं नाही. आपल्या मुलीचा रात्रभर जावायचा पाठलाग करणारा हा बाप म्हणजे लखोजी जाधव, आणि एवढी इमानदारी करणारा लखोजी जाधव. पण भर सभेत खून झाला बरं का. ज्यांनी ज्यांनी इमानदारी केली मुसलमानांची त्यांचे खूनच झाले. इमानदारीचं फळ चांगलं मिळालेलं नाही. आणि मग या करंट्या बापाने माफी मागितली, जीव पोटाशी धरलं, तू गरोदर आहे 7 महिन्याची, मी तुला काही सुख दिलं नाही. आणि मग तो किल्ला जो होता शिवनेरी किल्ला हा त्यांच्याच अखत्यारीमध्ये होता. मग जिजाबाईची व्यवस्था तिथं केली आणि पुढे 2 महिन्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्यावर. पण 9वा महिना असताना जिजाबाई जेव्हा शिवाई देवीच्या मंदिरात गेल्या आणि पोटामध्ये शिवाजी महाराज होते, तेव्हा जिजाबाईने आणि शिवाई देवीला नमस केला होता की हे जगदंबे, मी काय पाहते, या महाराष्ट्रावर लागोपाठ 2 वर्ष दुष्काळ, पुण्यावरून आमच्या जहागिरीवरून गाढवाचा नांगर फिरवला, माझ्या बापाचा तिकडं खून झाला, आणि शिवनेरीवर इकडं शिवाजी महाराज जन्माला आले. फार प्रतिकूल काळ होता महाराज. आणि अशा प्रतिकूल काळामध्ये जिजाबाईंनी जो अट्टास केला, टाव फोडला, त्या देवीला प्रार्थना केली, दार उघड बाया आता दार उघड. म्हणजे एकनाथ महाराजची सगळी पुण्याई जिजाबाईच्या ओटीमध्ये आहे. आणि त्या जिजाबाई अलग लक्षामध्ये शिवाजी महाराज जन्माला घालतायत आणि ते शिवाजी महाराज तिथून पुढे धर्माचं रक्षण करतात. आणि अशी धर्माची साखळी थेट ज्ञानोबरायापासून, एकनाथ महाराजांपासून, शिवाजी महाराजांपासून तर राम मंदिरापर्यंत तुमच्यापर्यंत आणून पोहोचवली. आता इथे कीर्तनाचा विषय संपला, फक्त 22 तारीख सांगायची राहिली. आता जवळ आली 22 तारीख. घरोघरी तयारी, गावागावात तयारी, अक्षता आलेल्या आहेत, रांगोळ्या घालणार, आपण दिवाळी साजरी करणार. पण 22 तारीख का निवडली एवढं सांगतो आणि सेवा समाप्त करतो, है ना. ही तारीख निवडायची पण पद्धत असते बरं का, कोणत्या तारखेला काय करावं. आता 6/12/92ला 6/12/92ला बाबरी मशीद पाडली, बरोबर आहे ना. कारण काय, तिची टोटल करा, 12 6 18, 8 आणि 1 9, 9. रामाच्या मंदिराला 9 तारीख पाहिजे, त्या तारखेची कशी टोटल करा, 9 आली पाहिजे. ती विश्व हिंदू परिषदेने तारीख निवडली होती, अलग लक्षामध्ये 9 टोटल आली पाहिजे. आता ही 22 का निवडली, विचार करा, 22 का निवडली. कारण सांगतो, 22 वकिलांच्या नाकावर टिचून आपण राम मंदिराची केस जिंकलेलं आहे.
सांगितलं राम आमचा, भूमी आमची, पैसे आमचे, कोर्ट आमचं आहे ना. हो, तरी आमच्या विरोधात किती वकील? म्हणजे आम्हाला राम मंदिर बांधायचं आहे, आमचा एक वकील, आणि ज्यांना बाबरी मशीद बांधायची त्यांचे किती? या वकिलांना फी कोणी दिली असेल? हे 22 वकील पोचले कोणी? ध्यानात ठेवा, अनिष्ट प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती या देशामध्ये आहे, त्या नांदतायत. हो, त्यांना चीनकडून पैसे येतात, त्यांना अमेरिकेकडून पैसे येतात, त्यांना इस्लाम कंट्रीमधून पैसे येतात. हो, मंदिर बांधणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. मंदिर बांधणं हा प्रश्न नव्हता. हो, शतकानुशतके ते बांधत गेलं आणि पुन्हा ते तोडत गेले. म्हणून बांधण्यापेक्षा टिकवण्याला महत्व आहे. तुम्ही आज आपण शपथ घेणार आहे, 22 तारखेला प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण पाहणार आहे. पण त्याचबरोबर पिढ्यानपिढ्या आम्ही शपथ घेणार आहे, मुलांना सांगणार आहे की 500 वर्षाची प्रतीक्षा करून राम मंदिर बांधलेले, हे मंदिर टिकण्याकरता आम्ही मजबूत राहू, आम्ही परिवार टिकू, आमचा धर्म टिकू, आणि पुन्हा कुठला बाबर या भारतामध्ये येऊ देणार नाही, अशी आम्ही प्रतिज्ञा करू. एवढी एक प्रतिज्ञा करायची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कैलासवासी गंगा भागीरथी जयवंताबाई रामभाऊ दराडे यांचं प्रथम पुण्यस्मरण. पुण्यवानच होत्या म्हणून असा पुण्यवान परिवार घडवला. तर अशा परिवारात सुखदुःखात एकत्र येण्याकरता आपण सर्व आलेले आहात. आम्ही शेवटची चाल घेत नाही. आपल्यापैकी कोणीतरी एखादी चांगली श्रद्धांजली व्हावी आणि हे कीर्तन या ठिकाणी संपावं. माझे 3 ग्रंथ विक्रीकरता उपलब्ध आहे, नंतर आपल्याला मिळतील. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे रे देवा बोले करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज हो तुका मने ज्ञानेश्वरा कराच्या अपराध महाराज रामचंद्र भगवान की जय. आपुली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवाला या हरिक वाटावा. अशा पात्रतेला पात्र असलेल्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले हिंदू धर्माचे धर्मप्रचारक महाराष्ट्रभूषण एकनाथजी महाराज सदगीर यांची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली. या सेवेचे विशेष करणं उल्लेख असा आहे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व कीर्तन रसिक आणि ह्या दराडे परिवारावरती अंतकरणापासून प्रेम करणारे सर्व उपस्थित आप्तेष्ट नातलग, कीर्तनासाठी निवडलेला अभंग, विशेष करणं श्लेष अलंकारातला कीर्तनाचा पूर्वार्ध उत्तरार्ध हा देखील श्लेष अलंकाराच्या मदतीने सोडवणे हे कौशल्य या ठिकाणी विशेष करणं या कीर्तन सेवेचं विशेषीकरण ठरलं गेलं. या विशेष कीर्तनरूपी सेवेचं वर्णन करताना महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या सखोल ज्ञानसंपदेप्रमाणे ज्ञानदेवांचं ज्ञानवैभव, तुकोबांचं वैराग्य आणि या वैराग्याबरोबरच इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वीचीन मांडणी, इतिहासाचा तरुणिक वाचक, तरुणिक रसिक म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम मी महाराजांना धन्यवाद देतो की या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा तुमच्या वाट्याला येणं आणि तुम्ही या सेवेसाठी या दराडे परिवारामध्ये उपस्थित होणं हे आमच्यासारख्या दराडे परिवाराचं आणि सबंध उपस्थित जनसमुदायाचं भाग्य आहे. या भाग्याला उत्तर देताना आपल्यामधला ज्ञानवैभवाचा ज्ञानशब्द प्रभू, विशेष करणं धर्मसंरक्षकाची शब्द मांडणी
या शब्द मांडणीला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करताना मला आठवण होती गजानन दिगाबर मांडगुळकरांच्या गीत रामायणामधली, ती म्हणजे तुमच्या वर्णनाला आम्ही अभिवादन करताना तेजाचं ज्योतीने वर्णन करणे हे मला शक्य नाही. या ठिकाणी मी पुन्हा एकदा उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं, कुटुंबाच्या वतीने विशेष करणं महाराज तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही ही कीर्तनरूपी सेवेचा मान या ठिकाणी आमचा घेतला. त्या मानाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं पुनश्च एकदा मी तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागतही करतो आणि आभारही व्यक्त करतो. दशक्रिया विधीच्या भावपूर्ण श्रद्धांजलीची प्रस्तावना मांडताना मी एक वाक्य बोललो होतो. रामायणाला आणि महाभारताला बंधुप्रेमाचा संदेह बऱ्याच ठिकाणी स्पष्ट पद्धतीने दिसला, परंतु सबंध पंचकृषीला कैलासवासी स्वर्गीय स्वर्गनिवासी कारभारी जगू दराडे आणि कैलासवासी स्वर्गीय स्वर्गनिवासी रामभाऊ जगू दराडे या बंधुप्रेमाला 100 वर्षामध्ये कधीही बंधुप्रेमाचा संदेह झाला नाही. या पाठीमागे सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे कैलासवासी गभा या ठिकाणी जयवंताबाई रामभाऊ दराडे यांची. आपल्यामध्ये नेहमी म्हणलं जातं की कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो किंवा स्त्रीची भूमिका असते. ती ह्या कुटुंबामध्ये कैलासवासी गभा जयवंताबाई रामभाऊ दराडे यांनी या ठिकाणी आपल्या कर्तृत्वातून पार पाडलेली आहेत. या मातेचं वर्णन करणे, विशेष करणं ज्या मातेने 100 वर्ष आपल्या आयुष्याचे या समाजासाठी, कुटुंबासाठी, आप्तस्वकीयांसाठी समर्पित केले, त्या मातेसाठी फक्त शेवटचे काही मिनिटं मी तुमच्याकडे मागणी करतो आहेत. आपण जिथे आहात त्या ठिकाणी शांत पद्धतीने बसून घ्या. ज्या मातेने 100 वर्ष कुटुंबासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली देणं हे कीर्तनरूपी सेवेची परंपरा आहे. परंतु या ठिकाणी या भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी समाजातले, तळागाळातले, राजकीय, शैक्षणिक आणि विशेष करणं वारकरी संप्रदायातील, पंचकृषीतील सर्व गुणीजन, वादक, सेवक, मृदुंग वादक असेल, टाळकरी असेल, गायक असेल, हे या ठिकाणी उपस्थित झालं. प्रथम मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. विशेष करणं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेलं पाताळेश्वर भजनी मंडळाचं भजनी मंडळ असेल किंवा या पंचकृषीतील उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळातले इतर गावातले चास, नळवाडी, कासरवाडी, नांदूर, शिंगोटे आणि विशेष करणं सुरेगाववरून आलेली जी भजनी मंडळ आहे त्यांचंही मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो. या मातेचं या कुटुंबासाठी लाभलेलं योगदान जे आहे ते खूप करून विशेषीकरण आहेत. कैलासवासी कारभारी जगू दराडे यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे शेवटचं अपत्य जे होतं ते 3 महिन्याचं होतं आणि ह्या 3 महिन्याच्या अपत्याला धरून या मातेने 11 अपत्यांचं संगोपालन एकट्या स्त्रीने कुठल्याही प्रकारच्या भौतिक साधनांची उपस्थिती नसताना, अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना देखील या मातेने ह्या कुटुंबाला आदर्शवत कुटुंब बनवण्यासाठी, जी पिढी घडवण्यासाठी जी यातना घेतल्या त्या यातनेला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. या मातेच्या कर्तृत्वातून विशेषीकरण शिक्षणाचा कुठल्याही प्रकारचा गंध नसताना कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला ह्या 11 अपत्याला शिक्षणापर्यंत पोहोचवणे आणि विशेष करणं त्यांना त्यांच्या संसार प्रपंचामध्ये रमण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करून देणं हे ह्या मातेकडनं विशेष घडलेलं एक कार्य आहे. म्हणून या मातेला पुनश्च एकदा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपल्या पंचकृषीतील माननीय श्री बबन काशीनाथ खैरनार यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करावी. शोकाकुल बंधू भगिनी, गेल्या 1 वर्षापूर्वी आमची एक भगिनी जयवंताबाई रामभाऊ दराडे आपल्यातून गेल्या. या माऊलीच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर अतिशय कष्टाळू, दयाळू आणि प्रेमळ या माऊलीने आपलं जीवन व्यतीत करीत असताना पती हा परमेश्वर आहे, वडील भाई आपला बाप आहे, अशा हिशोबाने कारभारदादांची सेवा बापाप्रमाणे केली, रामभाऊदादाची सेवा पती या नात्याने केली आणि पुढील जे मुलं घडली ही अतिशय, आज जर हे दराडे कुटुंब पाहिलं तर खरोखर आमच्या ह्या पंचकृषीतलं एक अभिमानाची बाब. आणि जयवंताबाईंनी जे कुटुंब घडवलं याचं आमच्या सर्व नातेवाईकांनाच काय, पण सर्व खोऱ्याला सुद्धा एक भूषण आहे. अशा माता जर जन्माला आल्या तर कुटुंब निश्चित चांगलं घडल्याशिवाय राहत नाही.
याचं जिवंत उदाहरण फक्त आमची भगिनी जयवंताबाई. आणि ते कुटुंब घडले असताना तिने फार कष्ट घेतली, त्रास घेतला. आणि ती गेल्या 1 वर्षापासून ती आपल्यातून गेली. ती गेल्याने सर्व कुटुंबाला, नातेवाईकांना, मुलांना, मुलींना, पुतण्यांना दुःख होणं साहजिक आहे. हे दुःख हलकं करण्याची परमेश्वर त्यांना हे देव आणि ताकद देव. आणि ह्या आमच्या भगिनीला चांगली जागा व सद्गती मिळो आज निश्चित मिळाले आहे. कारण महाराजांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं खरोखर सगळ्या संतांची साखळी तयार करून राम मंदिरापर्यंत आपल्याला जे मार्गदर्शन केलं हे सुद्धा फार मोलाचं आहे. आणि त्याला कारण म्हणजे आमची जयवंताबाई. तिच्या निमित्ताने तुम्ही महाराज आमच्याकडे आले. त्यामुळं त्या भगिनीच्या जाण्याचे दुःख झालं, दुःखाने हलकं करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव. की आमच्या बहिणीला चांगली जागा व सद्गती मिळो अशी माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या पूर्ण तासगावच्या श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर माननीय विनायकराव शेळके. नाना, आपण पुढे या इकडे. उपस्थित सर्व शोकाकुल दराडे परिवार, या परिवारातील एक ज्येष्ठ माताश्री कैलासवासी जयवंताबाई रामभाऊ दराडे यांचं 1 वर्षापूर्वी दुःखनिधन झालं. त्यानिमित्त हरिभक्त परायण आणि आज ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सांप्रदायिक एक महान व्यक्तिमत्व सद्गीर महाराज यांना आपल्याला रामाव आणि सर्वच देवाधर्मावर प्रबोधन केलं. अत्यंत महाराज आत्ताच बबनरावने सांगायचं, पण खरंच हे कुटुंब सुसंस्कारी कुटुंब. आणि हे कुटुंब आज या माऊलीनं या दऱ्याखोऱ्यात राहून, आणि आपण बघतो सर्वच हा डोंगराचा पहाड, या पहाडामध्ये आयुष्य 100 वर्षाचं जगलं. आणि त्या जगण्यामागं खरंच महाराजांनी सांगितलं तर राम लक्ष्मण, जसं राम लक्ष्मण बोलले त्याच पद्धतीने हे कुटुंबसुद्धा कारभारी बाबा आणि रामभाऊ बाबा ही राम लक्ष्मणाची जोडी होती. अत्यंत आयुष्यभर हे कुटुंब जपलं आणि कुटुंबाला सुसंस्कार दिले. आणि अत्यंत समाजामध्ये कसं राहावा, कसं वागावं या कुटुंब गोष्ट करते. कारण हे तसं अडाणी कुटुंब, मेंढ्या शेळ्या वळणारं कुटुंब, परंतु हे दोघंही म्हातारे पहा तुम्ही, दोघांचे फेडेसारखे, राहणीमानसारखा आणि सुसंस्कारी वागले आणि संप्रदाय सांभाळले. हे दोन्ही बी सुद्धा वयोवृद्ध दोघंही होते. दोघं बी पंढरीची वारी करायची, त्र्यंबकची वारी करायची, आळंदीची वारी करायची. त्याच पद्धतीने ते संस्कार आज CR दराडे सर असेल किंवा त्यांचे पुतणे मारुतराव असतील, हे कुटुंब स्वपर्यामध्ये त्यांचासुद्धा संस्काराचा वाटा मोठा आहे. त्याच पद्धतीने हे संस्कार घडवला आणि संस्कार तोच पुढे चालवला. आणि अत्यंत हे कुटुंब नावलौकिक कुटुंब आहे. सुसंस्कारी कुटुंब कमी राहिले महाराज. सुसंस्कार राहणं हे मोठं भाग्य आहे तुम्हाला सांगतो. कारण हे सुसंस्कारी किंवा संप्रदाय जपला तर पुढलं सुद्धा कुटुंबाचं संप्रदायाला धरून चालतं आणि सुसंस्कारी कुटुंब राहतं. त्या पद्धतीने या माऊलीनं या कुटुंबाला सुद्धा घडवण्यामध्ये आत्ताच प्रस्तावामध्ये सांगितलं. कारण एवढं मोठं कुटुंब, आज 11-12 मुलं सांभाळण्यामध्ये ह्या माऊलीचा मोठा सहवास आहे. कारण ह्या माऊलीचे संस्कारच मूळ चांगले तुम्हाला सांगतो. कुटुंबाचे संस्कार आले त्या पद्धतीने कुटुंब चांगलं जोपासलं, त्याबद्दल मी या कुटुंबाला दुःख होणं साहजिकच गोष्ट आहे. तरी परमेश्वराला एकच विनंती करी, परमेश्वरा या कुटुंबाला चांगलं आयुष्य दे, सुख समाधान दे. आणि ह्यानंतर या माऊलीला जे दुःख झालं आहे किंवा निधन झालं आहे त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, नांदूर शिंगोटे गावाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. यानंतर चला बंडू ना. आज 1 वर्ष झालं दराडे परिवारातील मातोश्री कैलासवासी गंगा भगीरथी जयवंताबाई रामभाऊ दराडे यांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील अधिकारी पदावर असणारे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर या वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचे प्रसारक आणि प्रचारक म्हणून अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं काम करणारे एकनाथ महाराज, त्याच पद्धतीने नळवाडीचे मठाधिपती भोसले महाराज, आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण दराडे महाराज, सर्वच वारकरी संप्रदायातील टाळकरी असतील, पखवाद वादक असतील आणि उपस्थित सर्व ह्या दराडे परिवारातील प्रेम करणारे सर्वच नातेवाईक, शिक्षण क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर आणि विशेषतः महिला भगिनी, माता पिता
आणि ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मित्रांनो, खरं तर ह्या कुटुंबाची ख्याती ही आपल्या डोळ्याला दिसणारी ना हाताला लागणारी. काहीतरी आपण कुठल्या तरी कार्यक्रमात एखाद्या गोष्टीवर बोलायचं म्हणून बोलायचं नाही, तशी प्राप्त परिस्थिती प्रत्येकाने या ठिकाणी निर्माण करून दिली. त्यांना या थोर त्यांच्या घरातील महत्त्वाच्या माणसांचे आशीर्वाद आणि संस्कार आहे आणि त्या संस्कारातून ह्या पिढ्या आज उभ्या राहू राहिल्या आहे. त्या पिढ्या अत्यंत आपल्याला मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरणाऱ्या आहे. खरं तर जिजाऊचं उदाहरण या ठिकाणी महाराजांनी दिलं. अनेक महिला कर्तबगार झाल्या म्हणून या ठिकाणी कुटुंब उभे राहिली, समाज व्यवस्था उभी राहिली, धर्म उभा राहिला आणि धर्म उभा राहिल्यामुळं आज देव, धर्म आणि देश याच्यासाठी आज या ठिकाणी आपण बघतोय एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी उभं राहिलं आहे. म्हणून या माऊलीचा आदर्श जीवनामध्ये जोपासणं, त्या आदर्शाच्या पाऊलखुणावरती पावलं टाकणे आणि आपल्या कुटुंबातली पुढची पिढी अशी निर्माण करणे, हीच या माऊलीचा आदर्श आणि संस्कार आपण या ठिकाणी आत्मसात केले, तीच खऱ्या अर्थाने तिला श्रद्धांजली होईल. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी चासगावच्या वतीने आमचे लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहे, सर्व संचालक आहे, विश्वस्त आहे. कारण दराडे सर आमच्या कुटुंबातलेच लोकशिक्षण मंडळ या संस्थेतले एक शिक्षक आहे, म्हणून आमचा सगळा लोकशिक्षण मंडळ कुटुंब त्याच पद्धतीने मारुती दादा या ठिकाणी आपल्या लोकशिक्षण मंडळाचे विश्वस्त आहे. म्हणून सर्व शिक्षक, त्याच पद्धतीने सर्व सभासद, सर्व विद्यार्थी यांच्या वतीने या ठिकाणी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. एकच वाक्य सांगतो जाता जाता, देवाचं दर्शन घेता घेता आईवडील भेटतात की नाही माहीत नाही, पण सरांनी हे नक्कीच दाखवून दिलं का आईवडिलांचं दर्शन घेता घेता नक्कीच असे परमेश्वर भेटतात, एवढं नक्कीच आहे महाराज. हा म्हणजे धर्माचार्य आहे महाराज, अभंगनाथांचा घेणारे नाथ आणि शेवटची श्रद्धांजली जयवंताबाईंची सांगणारे जालिंदरनाथ. रामकृष्ण हरी.